नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही जर महिला असाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. कारण पुढच्या काही दिवसामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या पदाची जाहिरात येत आहे. याच विषयी मी युट्यूबला 3-4 व्हिडिओ महिलांसाठी घेतले. खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही त्या व्हिडिओला दिलेला आहे आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. काही प्रश्न देखील आहेत. त्याच प्रश्नाला उत्तर म्हणून आजचा मी व्हिडिओ बनवत आहे. आजचा विषय थोडा वेगळा पण तितकाच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे लग्नानंतर अभ्यासाला वेळ मिळत नाही, मग नेमका अभ्यास कसा करावा आणि अभ्यास करून पोस्ट कशी काढावी. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, मग घरकाम, स्वयंपाक, मुलांच्या शाळा, पाहुणे रावळे, सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या, हे सगळं सांभाळून स्वतःला वेळ कसा द्यायचा आणि अभ्यास कधी करायचा, हा प्रश्न तुमच्या मनात जर असेल तर याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता नेमका वेळ कसा काढायचा यासाठी मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. त्या 3ही टिप्स तुम्ही व्यवस्थित ऐका आणि त्यानुसार तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. निश्चितपणे तुम्हाला वेळ प्राप्त करता येईल आणि यश देखील मिळवता येईल. माझा पहिला महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे तो म्हणजे मानसिक तयारी पक्की करा की मला अभ्यास करून नोकरी मिळवायची आहे. मनाची तयारी पक्की असेल तर जग जिंकता येतं. अभ्यास हा फार छोटा घटक आहे. मनाची तयारी पक्की करा. कारण जोपर्यंत मनाची तयारी पक्की होत नाही तोपर्यंत तुम्ही जगात काही करू शकत नाही, हे नीट लक्षात घ्या. लग्नाच्या अगोदर आपलं खूप चांगलं संगोपन झालेलं असतं. आईवडिलांच्या घरी आपल्याला खूप सारा चांगला वेळ मिळालेला असतो. आपण काही स्वप्न बघितलेले असतात. पण काळाच्या ओघात लग्न होतं. लग्नानंतर मग नवीन लग्न, संसाराच्या जबाबदाऱ्या, काही दिवसानंतर मुलं बाळ होतात. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये साधारणतः 5, 7, 8, 10 वर्ष निघून जातात आणि मग कुठेतरी वाटायला लागतं की अरे, लग्नाच्या अगोदर तर मी खूप मोठे स्वप्न पाहिले होते, मला पण काहीतरी व्हायचं होतं आणि त्यानंतर लग्न झालं, संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या, मुलं बाळ, यामध्ये माझी स्वप्न मी विसरूनच गेले की काय, त्याची कुठेतरी जाणीव व्हायला लागते आत्ता. आणि मग मनात प्रश्न यायला लागतो की अरे, मी आत्ता जर तयारी केली तर होईल का? आत्ता अभ्यास केला तर नोकरी मिळेल का? कारण मलाही काहीतरी वेगळं करायचं आहे, मलाही स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय. असे प्रश्न मनात यायला लागतात आणि मग आपण कुठल्या तरी परीक्षेची माहिती घेतो, कुठला तरी फॉर्म भरतो, कुठल्या तरी पुस्तकं विकत घेतो, परीक्षा द्यायची म्हणून देतो, पूर्ण मनाने कधीच तयारी करत नाही आणि मग यश देखील आपल्याला मिळत नाही. तुम्ही जर अर्ध्या मनाने तयारी केली, मनाची पक्की तयारी न करता तुम्ही जर फक्त चला द्यायची म्हणून परीक्षा द्यायची अशी तयारी करत असाल आणि असा विचार करत असाल तर आत्ताच एक गोष्ट नीट लक्षात घ्या, अशा पद्धतीनं यश मिळत नाही. उगाच वेळ वाया घालण्यात काही अर्थ नाही. करून दाखवायचं आहे ना, एखादी नोकरी मिळवायची आहे ना, कारण नोकरी मिळवणं ही काही एवढी सोपी गोष्ट नाहीये, हे पण लक्षात घ्या. कारण प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे नोकरी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले जे तरुण तरुणी आहेत ते तयारी करताय सरकारी नोकरी मिळावी म्हणून, त्यात आपण एक असणार आहे. मग अगदी सहजतेने घेऊन करायचं म्हणून करायचं अशी मानसिकता ठेवली तर कसं शक्य आहे? नाही शक्य होणार. मग जर काहीतरी करायचंय ना तर मनाची एकदम भक्कम आणि पक्की तयारी करा की मला करायचंय आणि मग सुरुवात करा. मग बघा तुमचा अभ्यास हा अगदी सहजपणे होत जाईल. पण जोपर्यंत तुम्ही मनाची पक्की तयारी करत नाही तोपर्यंत मग असं निश्चित काही नसतं, सगळं अनिश्चित असतं. वेळ मिळाला तर अभ्यास करू, नाही वेळ मिळाला तर राहिला अभ्यास, आली परीक्षा तर भरू फॉर्म, नाही आली परीक्षा तर जाऊ द्या. अशा विचाराने, अशा मानसिकतेने यश स्पर्धा परीक्षेमध्ये तरी मिळत नाही, हे नीट लक्षात घ्या. तेव्हा मनाची खंबीर तयारी करा, पक्की तयारी करा आणि मग एकदा मनाची पक्की तयारी झाली की मला कोणती परीक्षा द्यायची, मग त्या परीक्षेचं पॅटर्न कसं आहे, त्या परीक्षेचा सिलेबस कसा आहे, त्या परीक्षेसाठी कोणती योग्य पुस्तकं वापरणं गरजेचं आहे आणि मागच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. कसे प्रश्न विचारतात, काय प्रश्न विचारतात आणि योग्य मार्गदर्शन, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या तर निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त करता येतं. मग माझी पहिली महत्वाची टिप्स तुमच्यासाठी काय आहे तर आधी मनाची पक्की तयारी करा, तर आणि तरच होईल, नाहीतर होणार नाही. दुसरा माझा महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे तो म्हणजे वेळेचं मायक्रो मॅनेजमेंट महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आता तुमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? वेळ मिळत नाही, हा तुमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय की नाही? मग आतापर्यंत तुम्ही जसं जीवन जगत आलाय तसंच जगलात तर वेगळं काही होणार नाही. आता बदल करावा लागेल तर काहीतरी वेगळं घडेल. मग बदल घडवण्याचा वेळ आता आलेला आहे.
वेळेचं मायक्रो मॅनेजमेंट याचा अर्थ असा होतो, आता तुम्हाला जर मी म्हटलं की दररोज 4-5 तास अभ्यास करा, तर हा मुद्दा तुम्हाला पटणार नाही आणि मलाही तुम्हाला सांगणं तो मुद्दा योग्य वाटणार नाही. त्याचं कारण असं, कारण तुम्ही आता गृहिणी असाल, महिला असाल, जॉब करत असाल, तुमच्या पाठीमागे जबाबदारी असतील. त्यामुळे मी असं कसं म्हणू शकतो की 4-5 तास तुम्ही सलग अभ्यास करा? नाही. 4-5 तास सलग ही अपेक्षाच तुमच्याकडून नाहीये. पण दिवसातनं किमान 3 तास अभ्यास सुरुवातीच्या फेजमध्ये झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग 3 तास सलग अभ्यास करायचा आहे का? तर नाही. 3 तास तुम्हाला सलग अभ्यास करायचा नाही. तुम्हाला छोटे छोटे स्लॉट बनवायचे आहेत आणि तेच बनवावे लागतील, कारण आता आपल्याला सलग 3 तास देणं शक्य आहे का? नाही. आपल्याला कुठल्याही जबाबदारी सोबत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तुमचे जे डेलीचे कामं आहेत ते तुम्हाला करायचेच आहेत. कुणालाही न दुखावता, कुठलीही जबाबदारी न झटकता तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून तुम्हाला यश मिळवायचं आहे. त्यामुळे तुमचे डेलीचे काम आहेत ते चालू ठेवा. तुम्हाला जिथे जिथे वेळ काढणं शक्य आहे तिथे तिथे वेळ काढा. जसं की समजा सकाळी तुम्ही दररोज सकाळी 7 वाजता जर झोपेतनं उठत असाल, तर आता थोडंसं लवकर उठा. किमान 1-1.5 तास अगोदर उठू शकता तुम्ही. 7 ला उठण्याच्या ऐवजी 5:30 किंवा 6 ला उठा. तो जो 1 तास वेळ तुम्हाला मिळेल तो वापरून घ्या. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर वेळेची चोरी करता आली पाहिजे. तर चोरी करणं हे वाईट आहे, पण वेळेची चोरी करणं चांगल्या कामासाठी हे चांगलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे सकाळी 1 तास वेळ काढा. दुपारी जेवण झाल्यानंतर थोडंसं आपण जे काही आराम करतो, अंग टाकतो वगैरे, हे थोडंसं कुठेतरी कमी करा. तिथून तुम्ही अर्धा-पाऊण तास वेळ काढू शकता. संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तुम्ही अर्धा-1 तास काढू शकता किंवा आधीमध्ये दुपारी आपण जेव्हा मोबाईल पाहतो किंवा गप्पा मारतो कोणासोबत तरी आजूबाजूला, तो वेळ तुम्हाला तिथे वापरता येईल. अशा पद्धतीनं तुम्ही अर्धा तास, 15 मिनिटं, 1 तास असे सगळं एकत्र जर केलं तर एक दिवसातनं 3-3.5 तास आत्ताच्या घडीला निघणं शक्य आहे. पण त्यासाठी तुमची तयारी पाहिजे. त्यासाठी तुमचं स्वप्न काहीतरी पाहिजे. जो मी पहिला मुद्दा सांगितला तो महत्वाचा आहे. तुमची मानसिक तयारी झालेली असली पाहिजे, तुमची पक्की तयारी असली पाहिजे की मला ह्या वर्षी काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि मग ऑटोमॅटिक तुम्हाला हा वेळ काढता येईल, किंबहुना तो निघेल, हे लक्षात घ्या. कारण जी गोष्ट आपल्याला करायला आवडते त्या गोष्टीसाठी वेळ निघतोच. मग एकदा मनाची जर पक्की तयारी तुम्ही केली की मला करून दाखवायचंय, मलाही स्वतःला सिद्ध करायचंय, तर मग निश्चितपणे तुम्हाला वेळ हा मिळणार आहे, तुमचा वेळ निघणार आहे. तर सुरुवातीच्या फेजमध्ये किमान तुम्ही 3 तास वेळ काढणं गरजेचं आहे. मध्ये मध्ये तुम्ही जी कामं करतात त्या ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही स्वयंपाक करत असाल, तुम्ही कपड्यांच्या घड्या घालत असाल, ठीक आहे, जी काही कामं असतात आपली डेलीची ती करत असताना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुम्ही मोबाईलवरती काही व्हिडिओज पाहू शकतात या परीक्षेच्या अनुषंगाने, किंवा एखादा ऑनलाईन कोर्स तुम्ही लावलेला असेल, घेतलेला असेल, तर तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी तो वेळ तुम्ही तिथे वापरू शकतात, हे लक्षात घ्या. असे खूप उदाहरणं आहेत. आता आमच्याकडे शिक्षक भरतीला टीईटीच्या बॅचला हजारोंच्या संख्येने ऍडमिशन्स असतात. तर हे सगळे शिक्षक शाळा सांभाळून, घरचे कामं सांभाळून ऑनलाईन आमची बॅच घेऊन तयारी करतात आणि त्या माध्यमातून अनेक शिक्षक आता टीईटीची एक्झाम पास झालेत. काही शिक्षक अजून तयारी करतात पुढच्या एक्झामसाठी. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. हे सगळं सांभाळून पण करतात. मग ते करू शकतात तर तुम्ही सुद्धा करू शकतात, हे लक्षात घ्या. एकदा ठरवलं तर आपण काही करू शकतो, फक्त ठरवलं पाहिजे. मग पहिला मुद्दा होता तो म्हणजे ठरवा, आणि दुसरा मुद्दा तुम्हाला वेळेचं मायक्रो मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःची ओळख आणि मुलांचं भविष्य. आता हा मुद्दा का महत्वाचा आहे? लग्नाच्या अगोदर खूप तुमचे स्वप्न होते, लग्नानंतर स्वप्न त्याचा विसर पडला आणि आता वाटायला लागले की अरे आपले स्वप्न होते पण आपण ते पूर्ण नाही केले, आता आपल्याला करता येतील का? जो मगाशीच मुद्दा मांडला मी, त्याच मुद्द्याला धरून थोडंसं पुढे जातो मी. आता लग्न झालं, मुलं बाळ झाले, संसार तुम्ही करताय, सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळताय, म्हणून एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व तुम्ही विसरून जाताय का? तुमचे जे स्वप्न होते ते तुम्ही विसरून गेलात का? नाही. जरी तुमच्या पाठीमागे या सगळ्या जबाबदाऱ्या असतील तरी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगण्याचा, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण प्रत्येकाचं जीवन हे तितकंच महत्वाचं आहे आणि आयुष्य हे एकदाच आहे. त्यामुळे तुम्ही आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताय,
म्हणजे ही खूप मोठी कामगिरी तुम्ही करताय, लक्षात घ्या. मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं, जे पुरुषांना जमणार नाही ते तुम्ही करताय महिला, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जे मुलाबाळांसाठी वेळ दिला, तुम्ही घरासाठी वेळ दिला, तुम्ही बाकी सगळ्यांसाठी वेळ दिला, तो वेळ तुमचा वाया गेलाय असा कधीच अर्थ काढायचा नाही. तुम्ही तो वेळ दिलाय म्हणून बाकी सगळी लोक त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जे काही काम आहे ते करतायत, हे लक्षात घ्या. तुम्ही जर तो वेळ दिला नसता तर बाकी सगळं घर डिस्टर्ब झालं असतं. तर तुम्ही वेळ देऊन प्रामाणिकपणे सगळ्यांची सेवा करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही महिला आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुमच्या पाठीमागे जबाबदारी आहे म्हणून स्वतःला कमी समजण्याचं काही कारण नाही. तुम्ही खूप मोठं काम करताय, हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःबद्दल एक वेगळा आणि चांगला अभिमान तुम्ही बाळगला पाहिजे, हे लक्षात घ्या. तुमचं स्वतःचं पण आयुष्य आहे, तुमचे स्वतःचे पण स्वप्न आहेत, ते तुम्हाला पूर्ण करायचे. त्यामुळे तुम्ही तुमचं अस्तित्व विसरू नका. जे झालं ते झालंय, पण आता तुम्हाला वाटतंय ना काहीतरी करायचंय, तर हीच ती वेळ आहे करून दाखवण्याचं, हे लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्यांमधून काय होणार आहे, इथे एक मुद्दाम मी शब्द टाकलाय की मुलांचं भविष्य. आता तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य चांगलं घडावं, तुमची मुलंही आयुष्यात खूप चांगली व्हावीत, मोठी व्हावीत, चांगले संस्कार त्यांच्यावरती व्हावेत असं वाटत असेल ना, तर आता तुम्ही जे ठरवलंय ना ते करणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही जर अभ्यास केला, तुमची मुलं समजा लहान असतील तर ते तुम्हाला अभ्यास करताना बघतील ना. आता तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास करताय, हे त्यांच्या कुठेतरी लक्षात येईल ना. आता त्यांना लगेच काही कळणार नाही, पण पुढच्या 5-10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही हा अभ्यास करून एखादी नोकरी मिळवाल, तेव्हा जेव्हा त्यांना समज यायला लागेल, तेव्हा त्यांना कुठेतरी ते आठवेल ना की आपण लहान असताना आपली मम्मी कसा अभ्यास करत होती, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून कशा एवढ्या कष्टातून तिने कसा अभ्यास केला आणि कशी नोकरी मिळवली, हे त्यांनाही कळेल की नाही. मग त्यांना कळल्यानंतर कुठेतरी त्यांच्यात पण ती जाणीव निर्माण होईल ना, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या मुलांचं भविष्य सुद्धा या तुमच्या आजच्या कृतीवरती खूप चांगल्या प्रकारे अवलंबून, हे लक्षात घ्या. आता तुम्ही अभ्यास नाही केला, नोकरी नाही केली म्हणजे मुलांचं भविष्य खराब होणार आहे, मला असं नाही म्हणायचंय. पण तुम्ही आता जर वेळ काढून अभ्यास करताय तर याचा कुठेतरी चांगला परिणाम तुमच्या मुलांच्या भविष्यावरती नक्कीच होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला तुम्ही एक चांगली नोकरी मिळवली ह्या सगळ्या परीक्षांच्या माध्यमातून, तर एक लक्षात घ्या, तुमच्या समाजामध्ये तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं होणार आहे. तुमच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता आपण ज्याला म्हणतो, म्हणजे आता तुमचे घरातले बाकी लोक पैसे कमवत असतील पण तुम्ही थोडा हातभार लावू शकणार आहे, लक्षात घ्या. आणि त्या माध्यमातून तुमच्या मुलाबाळांना जे काही तुम्हाला चांगलं द्यायचंय, चांगलं शिक्षण द्यायचंय, चांगला क्लास लावायचा आहे, चांगल्या ठिकाणी पाठवायचंय, तर जी सगळ्यात महत्वाची समस्या असते पैशांची, ती आपली दूर होणार आहे, लक्षात घ्या. सगळ्या प्रक्रियेमधून जर आपल्याला काहीतरी चांगली नोकरी मिळाली तर ऑटोमॅटिक पैशांची जी मुख्य समस्या असते ती कुठेतरी कमी होऊन जाते. आणि पैशाची समस्या कमी झाली की बाकी सगळे प्रॉब्लेम सुटायला लागतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा तिसरा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. हे 3 मुद्दे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे होते. हे मुद्दे तुम्हाला जर आवडले असतील, हे मुद्दे तुम्हाला जर पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं किंवा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न आहेत का, तर ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ घ्यायला मला सुद्धा मोटिवेशन मिळतं. अशाच प्रकारे अंगणवाडी भरतीच्या अनुषंगाने किंवा सरकारी नोकरीच्या बाबत तुम्हाला नवीन नवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही हे जे युट्यूब चॅनल पाहताय हे सबस्क्राईब करा. अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेसाठी आपण ह्या 2 बॅचेस आपल्या खूप महत्वाच्या आहेत. एक लाडकी बहीण नावाची बॅच आहे, यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो सिलेबस आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम या बॅचमध्ये आहे. उद्या जरी परीक्षा एमपीएससीने घेतली आणि सिलेबसमध्ये परीक्षा पॅटर्नमध्ये काही बदल झाला तरी सुद्धा या बॅचमध्ये आम्ही सगळं अपडेट करून देणार आहोत. त्याच पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या पदासाठी जो प्रमुख घटक आहे, पोषण आहार, संगणक ज्ञान आणि एकात्मिक बालविकास कायदे, एवढाच घटक तुम्हाला पाहिजे असेल त्याची एक सेपरेट बॅच सुद्धा आपल्याकडे आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे. दुर्गा पीवायक्यूची एक बॅच आहे. यामध्ये मागच्या वर्षी जी परीक्षा झाली होती मुख्य सेविकेची, त्याच्यामध्ये जे सगळ्या शिफ्टमध्ये प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण या बॅचमध्ये आहे. फक्त ₹1 बॅच आहे, लक्षात घ्या. आता अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट्स मिळाव्यात यासाठी आपण एक नवीन टेलिग्राम चॅनल सुरू केलाय अंगणवाडी मुख्य सेविकेचा, त्याला पण तुम्ही जॉईन व्हा. आणि इंस्टाग्रामचं आपलं एक पेज आहे अंगणवाडी मुख्य सेविकेचं, इग्नाइट अकॅडमीचं, त्याला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला त्या माध्यमातून मिळतील. ही आपली एक महिलांसाठी ज्या वेगवेगळ्या सरकारी नोकरी असतात त्याची तुम्हाला परफेक्ट माहिती मिळावी यासाठी ही फक्त ₹99 आपली बॅच आहे महिलांसाठी. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती ही बॅच उपलब्ध आहे. या बॅचमध्ये वेळोवेळी महिलांसाठी कुठल्या कुठल्या नोकरी आहेत, त्यासाठी पात्रता काय असते, अभ्यासक्रम काय असतो, याची सगळी माहिती या बॅचमध्ये आहे. या बॅचचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. दररोज दुपारी 3 वाजता आणि दररोज सायंकाळी 6 वाजता ह्या अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी आपल्या युट्यूबला काही सेशन सुरू आहेत, लक्षात घ्या. दुपारी 3 वाजता कृष्णा पाटील सरांचं सेशन असतं मॅथ रिझनिंगचं. खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण ते तिथे करतात, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, आपण कसा अभ्यास केला पाहिजे. आणि सायंकाळी 6 वाजता विजय शेळके सरही असतात.
आणि नितीन साळुंके सरही असतात. ICDS चे कायदे नितीन साळुंके सर आणि विजय शेळके सर मराठी व्याकरण आणि ICDS चे कायदे, अशा प्रकारे दररोज दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता युट्यूबला हे सेशन सुद्धा नक्की बघत चला, जेणेकरून तुम्हाला समजेल कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तर काय किंवा स्पष्टीकरण. या एक्झाम बाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर इग्नाइटचा नंबर आहे 8888996116, या नंबरला कॉल करा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.